जैसा कि आप देख सकते हैं पिछले करीब 4 घंटों से बारिश हो रही है। यहाँ की नदियाँ आमतौर पर सर्दियों के मौसम में जम जाती हैं, पर ये नदी बह रही है और इसके बीच में पानी का बहाव भी काफी तेज है। ये जगह बेहद खतरनाक है, पानी का बहाव बहुत तेज है। यहाँ तो मौसम भी कड़ी परीक्षा लेता है, इसे पार करना आसान नहीं है। यहाँ एक कदम आगे बढ़ाओ तो 2 कदम पीछे आ जाए। पहिले मजा आली, स्वर्गानलो असं वाटला, आता दशा गेली आमची चरा। मला मगाशी बोललो जन्नत, जन्नत बैटल भी आता उरुम झाले। चलिए अब आगे चलते हैं। संभल कर आना, यहाँ काफी फिसलन है। गुफा से मुझे बाहर जाने का रास्ता तो मिल गया है, लेकिन अगर फिर से जंगल में गया तो वहाँ छिपे खतरों का सामना करना होगा। इसी वजह से मुझे बहुत संभल कर रहना होगा। ये देखिए, मैं अभी बोर्नियो में हूँ और दुनिया के एक बेहद खतरनाक जंगल से जूझ रहा हूँ। गुफा से बाहर निकलकर मैं पानी के एक सोते तक पहुँच गया हूँ। जय शिवराय मित्रांनो, तर थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल तर आम्ही कुठं आलोय। आणि हे बघा, एवढा पावसात आम्ही काय करतोय, तर भाई पाऊस आलता म्हणून आम्ही जरा गाडीत बसलो ना, तर आम्ही कधी चालतो इथे। तर थांबा, तुम्हाला जरा मागचं वातावरण दाखव। हा बघा बघा, भीमाशंकरच्या खाली आहे मी, खालच्या डोंगरीवर। ही मैत्री इथे छत्री घेऊन आहे, तर आता आम्ही चाललोय वरती। तर तुम्हाला एक आमच्यामध्ये एक छपरी आहे, तो नेहमी ठरलेला असतो छपरी जॅकेट, त्याच्या आतमध्ये टी शर्ट असते, माहित आहे ना। ही बघा छपरी कुणाल, तो या जॅकेटच्या खाली ना तो गुलाबी टी शर्ट घाली होता, कसा वाटला असता। तर जाऊन दे, चला आता आम्ही जरा आमचे कपडे वगैरे चेंज करतो। ब्लॅक वरती जातो, मस्त वातावरण तर एक नंबर, नुसता धुका गारगार एनर्जी ड्रिंक दे भाई, एक 15 किलोमीटर है यार। आवरा नको 3-3 कुठे याने पण दे, पोराने लगेच छपरीला दे। का मारली तुम्ही? हे बघा गाई, लात मारली आणि मारलाच पाहिजे भाई। जे जे झाला आता आम्ही ट्रेकिंगला केली, आता आम्ही सुरुवात। पुन्हा रसाल, इस आदमी की वजह से पूरा माहौल खराब होता है। यस, बोला 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 रे, किती यार ती लाल बुटा चमकता नसते तुझी। बुटा बुटा मॅन वर्सेस वाईल्ड चालू आहे आमचा आता। बाबा तक पोकेमॉन बघायला आले इकडे। हा, दमलो मी आताच, टाइम आहे तसा। अर्धा तास पण आला, 15 मिनिटात झाली। जिम ना भाई, बायसेप बघा आता कसला आहे। जिम छपरी लोक छपरी लोक कधीपासून ट्रेकिंगला यायला लागली रे? काय विषय भाई? सरदार तर नाही म्हणा मैत्री। चला जाऊ द्या, पुढे जाऊया। बघा, गणपती बाप्पाचं मंदिर पहिले लागतं, ते आले। अजून जाम वरती जायचं आम्हाला, हा तर पहिला मंदिर आहे। चला,
तुझे प्रवी आलिंगन आनंद पूजन भवे ओवालिंग मने नामा तुझे कारणी देह माझा पडावा उपेशू नको गुणवंता अनंता रघुनायका गणेश जय जय रघुवीर गणपती बाप्पा मोरया महादेव कंपन पाया पडला काय लागली तिकली म्हणजे तर मस्त आता आम्ही मंदिरमध्ये थांबलो होतो. पहिला आम्ही आरती केली, मग मस्त दर्शन वगैरे घेतला, प्रसाद खाल्ला. तर आता निघलो वरती जायला आणि रस्ता बघू शकता, लय डेंजर रस्ता आहे, नुसती दगडात. तर चला तर आत्ताच चाललो आहे आम्ही वरती, दर्शन घेऊन मस्त लय बरं वाटला. चार्जिंगची काय गरज आहे? कोणाला ताणबिन लागले का? पाण्याची बाटली द्या. हे माझे ना पाणी घेऊ शकता. माझे रणबीर दिसत नाही 2 दिवसाची बोडी. हो माहित आहे. अरे अरे महादेव जन्नत में आ गए रे. बघा रस्ता एकच नंबर, फुल वाईब येते मस्त ऍडव्हेंचरची. नेचर वाईब आहे. हा मजा पण येत आहे. दाखव ना व्ह्यू, दाखव ना यार. किती दिवस आम्ही असं येण्याचा प्रयत्न करत होतो, पण फायनली आज आलो. 10% चढलो ना, अजून ना घामान भरल्या. मजा आली बघा. हो ना, तुला घाम नाही दिलं तेव्हा. यांची नुसती कटकट आहे ना, म्हणून ना मी कुठे न्यायला मागत नाही. त्याला ऐकीच नाही कुणाली हो. बघ लायकी होला आता जेला भाई, आता भांडणच होत. जाऊ का, रिटर्न जाऊ का मी? जा कोण पकड. अरे बुरळ पकड. अरे बुरळ, अरे हे पकड याला. पाणी आहे भाई. बस काय वाचला माहिती वाचला. हे बघा भाई, अक्का दुकान भरले, दिसतच नाही. आम्ही इथे आलो ना, पाऊस आलाय मस्त, एक नंबर वाटत, एकदम चिल वातावरण ना. हे बघा सगळे आता बसले इथं. आम्हाला इथं आता जेवण करायचं होता, धर्मदा अजून रेनकोटच घालतं. नाही, इधर पाणी हो गए और पूरा पानी हो गया रे बाबा. जन्नत आहे भाई, ये देख ना, जन्नत में आ गया रे बच्चा. खरंच आयुष्यातून एकदा या ट्रॅकिंग मध्ये जरा कमी कर. तर आता इथे बसले बघा, दादा भूक लागली. जावलत ना देत पाणी भरते तर काय जेवण दिसेल. काने को देव रे. आठवण म्हणून एक ब्लॉग चांगला, एक नंबर राहिलो ना रे. एक फिरायला आलतो म्हणून, एक आठवण म्हणून भाई कसला ब्लॉग होलो. शेवटपर्यंत बघा. हा शेवटपर्यंत बघा. आणि ही बघायची मजाच वेगळी आहे बघा. तो पूर्ण धुक्यात अजून वरती येतो पण दिसत नाही जास्त. आणि छपरी कुणाल तर परत त्याच्या मूड मध्ये येत असताना. तर चला आता जेवतो आम्ही, जेवल्यानंतर तुम्हाला भेटतो. पनीरची भाजी आणले, खायची असेल तर खा. वांग्याचा रस्सा ना बिड्ड्याचा कोंबडा. याही दोघाही जेवायला आणला ना, म्हणून मी बिड्डन कोंबडा आणले. खायचा असेल तर खा कोंबडा. आम्ही कोंबडा नाही खाऊ, फक्त बिड्डा खाऊ. हा ठीक आहे. तर चला जेवल्या. तर मस्त जेवायला बसलो लागली. पनीर सगळं जाणार. हे बघा रे
काय रांगा बस रे तू जेव रे. चिडतो कशाला चिडतो कशाला? मेंढा भेंडी आहे भेंडा भेंडी जा मा एका पटक्यान चुरा ना गे. जा तुला चुरा करून जा मिक्सर बोलतो बोलतो चावून दे बोलतो बोटी चटणी घे. व्ह्यू बघा व्ह्यू बघा. व्हिडिओ बी कर मस्त गाणी बी व्हिडिओ देखलो बघा बघा. मजा इथे वरती ना तिकडं जायचं तिकडं. चला आता जरा व्हिडिओ करता मस्त फोटो कॅमेरावर जरा पाणी भरले म्हणून भिजलो. आता फक्त माझी बॅग सेफ आहे, बाकी पूर्ण भिजलो. कसं आले का वरती पोचता ना दर्शन घेऊन कपडे चेंज करता. तरी नशीब रेनकोट बरोबर आणले मी, मैत्रीण छत्री आणले, पुन्हा जॅकेट घालून फुल जंगल 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 मजा आली येऊन. आता इथे वरती जायचं आम्हाला. अख्खा फुल भिजल्या फुल भिजल्या भाई. फुल 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 फुल. आम्ही 3 माकरा आलेलो आहेत. 19 माकड आलं. हा मेन पडाव आलाय आमचा. मेन पडाव सगळ्यात हे सांग रे कसं रस्ता तुला तूच माहिती आहे. एक डगन डायरेक्ट असं जायचं डायरेक्ट असा. हा आता फासण्या फासफूस फुसफुस करतील बरोबर. अभी पत्ता पलटेगा. अरे अरे साहिल्या साहिल अर्जुन आणि अर्जुन यो यो भावेश पाटील एकटाच इथं. आवेश पाटील कांडेल ते पहिले मला मग मजा आली. स्वर्गानुलो असं वाटला. आता दशा गेली आमची चराची. तुम्हाला मगाशी बोललो जन्नत जन्नत वरतीला जन्नत भेटेल मी आता उरून दिले. डायरेक्ट अशी चढा ना अशी वाट लागली. मैत्रीण गाणी लोल्यान मोटिवेशन व्हायसाठी. काय एनर्जी ड्रिंक घेऊन या. हा आता या नका. आपल्याकडे ज्वारी चला अजून लय बाकी आहे. हे बघा आता एकदम वरती आलोय. जन्नत में पाय सटकलं ना परलो डायरेक्ट गुल. मित्रांनो माझाही तुम्हाला सांगितलं फुल आणि जोश मध्ये होतो. सर्व जोश निघालेला आहे. जोश घामा का आमचा बाहेर आता निघाला. योच जोश आम्हाला वरती गेल्यावर येणार. जोश येणार नक्कीच येणार. चला पटापट बम बोले. व्ह्यू दाखव रे व्ह्यू. व्ह्यू तर दाखवतो बघ. हे बघा
ये देखो रिक्स चका आस्ते असते यार डायरेक्ट खाले रे पोरा आस्ते असते या ना असतेच यार माहिती तिकडून गेले भाई फुल सेफ्टी मध्ये सेफ्टी पाहिजेच ना यार नको फिरून लागला खाली दाखव असं आहे फायनली आलो अजून 15 मिनिटात आम्हाला पुन्हा तिकडे जरा स्टोरी वगैरे काढतं दादा ना धरमदा तिकडं कुत्र्याने बिस्किट टाकायला गेले आली कमानी आली चांगली गर्दी आहे गुड मॉर्निंग अख्खी लाईन बाजारापर्यंत गेली लाईन काही संपू नये आपल्याला लवकर झाला आमचा लवकर झाला तर आता आम्ही रास नाश्ता केले ना गणेश पाटीलनी 10 पाव आणि एक मिसल बरोबर 10 पाव खाले याचा पोट लागते ना पोट ना दौरा पण वाटते भूक नाही नाश्ता अनलिमिटेड होता ना आपल्या जे कंपनीचे पैसे कमिटी तर्फे होता ना म्हणून कमिटीचा पैसा होता ना म्हणून पक्का खाले तर तुम्हाला आता धुका दाखवतो थांबा हा बघा काही दिसत ना पुढचा यांना आता 6-7 तास लागणार आहेत 7 तास आरामात लागतील ना 7 तास आम्ही कालने दर्शन घेतले तरी बरं आला आम्ही दर्शन घेतला हा 7 तास कुठेच नाही आता यांचं तर काय सकाळी आम्ही उठलो मस्त फ्रेश झालो मग डायरेक्ट गेलो मुख दर्शन घ्यायला कारण की आम्ही रात्री दर्शन घेऊ मोकला होता आता जी लाईन आहे ना त्यांना पूर्ण 6 वाजतील 6 एवढी मोठी लाईन आहे ती पण लाईन थांबत नाही चालू कमानीच्या बाहेर डायरेक्ट लाईन आहे ती पण पूर्ण वडापाव खायला गेलो त्या बाजूला आणि परत एकदा बोल तुम्ही पाहू शकता सुंदर अशा दृश्य या ठिकाणी प्रत्येक गावातून प्रत्येक शहरातून आलेली ही वस्ती सकाळपासून डोंगर चढत आहे आणि ते वाट पाहतात की आपला जो शिवशंकर आहे त्यांचे दर्शन कधी होतील कधी आपला डोंगर येतोय ते ठिकाण वरती आल्यानंतर त्यांना पाहिल्यानंतर खूप असं बरं वाटत असेल की आपण दर्शन घेतले तर 2 शब्दात मी माझा भाषण इथे संपवित आहे जय हिंद जय महाराष्ट्र भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये आम्ही ठिकाणी प्रत्येक वर्षी लावतो पण या वर्षी आम्हाला काय आढळले नाही कारण केडीएम विकास प्रतिष्ठान डोंबिवली पूर्व सिडको वाल्यांनी त्यांच्या पद्धतीने पाट्या चल ना आता नाक्यावाल्या गावरून रस्ता डायरेक्ट काय धुका बघ ना भाई 1 तास ब्लॉग होल वाटते 4 तासाचा बनू 4 तास आपण प्रवास केले भाई काय ना बनू वेब सिरीज बघ ना मग सगळे जंगली उतरले रस्त्यात हो देखो ये तिकडून नका रे जाऊ झोपड़ी के पास नहीं हमरे भाई गाई मत करो संकट नाही ना झोपडीपाशी नाही
अभी आया गिरगर्दन घाट. थांबणार ना माणूस. आता रस्ता बघा, आता रस्ता बघा. मग अशी गेलो तोच रस्ता आहे. पकडून चलो रे. पाय स्लिप झाला का गेला खाली माणूस इथून. चल चल पुढे चल. असत्या रे असत्या. कंप्लेंट करायला बरं पडेल ना. ओके ओके. चलो आता पुढे जाऊन दाखवता काय असेल तर. भेटूया लास्ट पर्यंत ब्लॉग बघत राहा. एकही नारा एकही नाम. जय श्रीराम जय श्रीराम. आज संडे, आज संडे, आज गर्दी फुल गर्दी. ना आज जाम, आज जरा गर्दी. आज संडे आहे ना. नशीब कातील 8 तास कुठेच नाही यांचं जातील दर्शनाला. वाटता ला ला ला. थांबा थांबा जरा साईडला थांबा. बाबा असती बाबू. अजय मैं तेरा प्यार में गिर गई बाबू. तर कुणाल तिथे गेले जरा काकडी वगैरे घ्यायला. मग खायला ना आम्ही जरा थांबले. आता मस्त जरा 5 मिनिटं जरा विश्रांती घेतली आम्ही. खूप दमलो आहे मित्रांनो. आणि नेटवर्क पण नाही. दमलो आम्ही नाही, हे सगळे दमले आणि पोरं दमले. मैत्री कसा पडला ते सांग स्पष्ट. मैत्री जरा मागे बघा होता कोणच्या तरी जवळ. तो परला लक्ष लक्ष जरा दुसरीकडे होता. कोणच्याकडे बघा होता दुसऱ्याकडे होता. दुसऱ्याकडे लक्ष असताना पडला. हा तो तिकडे परला. थोडासा मार लागले त्याला. मार पण दाखव. ते 2 ठिकाणी मार. हे आंध्रे तिथे चावीत बसले. अरे करून दे ना. आणि देव नाही यार. काय करे अजून 2 कापायचे. स्टार फ्रूट 2 का करे दिक्कर आहे का स्टार फ्रूट. लागतील पैसे अजून. हा चांगला आंबट थांब. स्टार फ्रूट निसर्गाचा आस्वाद घेताना खावा खावा. अरे कॅमेऱ्यामध्ये शूट झाला असेल. झाला ना झाला. विमानात वाटते तिकडे चावून येते रे. इथं जेवला बसली रे आपण. खूप आंबट आहे. झाला खाऊन आलोय. एकच चाळून घिसरी गेले. मिक्सर मध्ये उठले हो. यो काय यो. या लवकर या. चला पटापट. अजून 2 काकड्या. शकतो. तुमची यात्रा कशी झाली तुम्ही काय शेअर करू शकता का. सेम झाली. सेम यात्रा झाली. यात्रा सेम झाली आता. योग्य जरा सांबून दातांबलं गोर दे ना मग. स्पेशल लावा ना. गोर लागलो किती आले. मग एडिट करायची का. अजून एक 2 हवा पडली. शंभर पुरं कर द्या यार. कितना खाना खाता है रे यार. पैसा वसूल होता. पैसा वसूल. 1 तास झाला जेवायलाच बसले. इकडे येऊ एक. हा बघ पोरा काही मुद्दाम बघ. काही घालवता का नाही काम द्यायला. आम्ही नेक्स्ट ब्लॉग मध्ये वाटाण्याचा गोलदाना रजे उरू टना टना उरू
नको टना टना पाय घसरून भरल्यावर बोंबलशील ठना